अगरबत्ती समोर आम्ही कुठंच नाही बरं. अगरबत्तीत बास असतो, बांबूचं लाकूड. अगरबत्त्या तिथं जाळतात. ज्यांना काही ती जारण मारण तारण ते काही काळी विद्या वगैरे अंगारी दुपारी तिथं लावतात अगरबत्त्या. अगरबत्ती जाळू नये, माणूस मेलेला असतो तिथं अगरबत्ती लावतात. दीप लावा तुम्ही, धूप लावा ना. धूपही तो असा केमिकल युक्त नाही, गाईच्या शेणापासून बनवलेला जो धूप असतो तो लावा ना चांगला तुम्ही. रामदेव बाबा सुद्धा सांगतात अगरबत्त्या लावू नका तुम्ही, कारण केमिकल मुक्त कोणतंच नाही, आता काहीच नाही. आणि अगरबत्तीमध्ये बास असतो, बांबूचं लाकूड असतं. आणि बांबू जाळणं घरात अशुभ आहे. बांबू जाळत नाहीत आपण. दारात चपला सोडू नये, त्या ठिकाणी लक्ष्मी नांदत नाही. दारात चपला नसाव्यात, बाजूला सोडत जा, कोपऱ्यात कापऱ्यात. आल्या आल्या दारा चपला दिसू नये, आल्या आल्या दारामध्ये ओलं नसू नये. काही काही घरी अशी असतात सदान कदा तिथं पाणी सांडासांडी, कुठं जिथून माणसं जाणार आहेत तिथून. ओलं नसावं घरात जाताना. घरातला झाडू असं कुठेही उभा करून नाही द्यायचा. आलेल्या माणसाच्या तो नजरेस नाही पडला पाहिजे, बाहेरच्या माणसाच्या. असा लक्ष्मी नेहमी कशी करावी, उघड्यावर मांडावी. तुम्ही तिजोरीतल्या तुम्ही नोटा कुठं ठेवतात, कुठं हॉलमध्ये शोकेशमध्ये लावितात का शो म्हणून. मग कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात ठेवता की नाही. लक्ष्मी कशी झाकून ठेवली पाहिजे तसा झाडू असा झाकून असावा, आणि तो उभा नसावा. लक्ष्मी उभी करत नाहीत ना आपल्याकडं. काही काही पहा तुम्ही असे झाडू असतात घरचे, त्याला एक दात ते एक राहत नाही ना, ते पन्हाळ. काही काहीच्या घरात एक पन्हाळ राहतं तर ते झाडूच बदलीत नाही. आम्ही लई चिकाटीनं संसार करतो. आज करायचं नसता. झाडू थोडा खराब झाला की दुसरा झाडू घेऊन यावा. आणि पूजा केल्याशिवाय झाडू लक्ष्मी येते, झाडू नाही त्यांनी. आणि महिलांनी तीर्थस्नान करत असताना पुरुषाच्या अंगावर 3 वस्त्र असावेत आणि महिलांच्या अंगावरती 5 वस्त्र असावेत. तीर्थांना देवाचा दर्जा आहे म्हणून तीर्थात गेल्यानंतर दहाव्याला दाढी कटिंग केल्यानंतर सगळे केस तिथं टाकणं घाटावर. त्यानंतर 10वी केल्यानंतर घाटावर पत्तरवाळ्या खरकट तिथंच फेकून देणं. 10व्याच्या निमताने गेल्यानंतर घरचे जुने कपडे गाठोड्यात बांधून तिथंच फेकून देणं. नद्यांचे घाट खराब करणं, नद्यातलं पाणी वाळू उपसून सगळा चिखल आणि रेंदा करणं, ही गोष्ट चुकीची. तीर्थ म्हणजे देव आहेत, देवाच्या ठिकाणी आम्ही असं प्रदूषण करू नये. महिलांना उतरंडी इतकी आवडते. पूर्वीच्या काळी त्या पहा तुम्ही गुळगुळीत करून ते डेरे ठेवायचे त्या उतरंडीला, डबे वापरत नव्हते. सगळे उतरंडी लागलेले असायच्या. मग कुरडया पापड्या, वरच्या गाडग्यामध्ये वडच्या मडक्यात कुरडया, त्याच्यानंतर पापड्या. बरोबर आहे ना. तुम्ही म्हणता असाल हिला बी बरंच माहिती, मी खेड्यातली आहे, सुनवी खेड्यातली, मुलगी पण खेड्यातली मी. वरच्या डेऱ्यात कुरडया, त्याच्यानंतर पापड्या, त्याच्यानंतर खारुड्या, त्याच्यानंतर सांडगे, त्याच्या खालच्या याच्यात पापड, त्याच्या खालच्या याच्यात गांजा. कोण म्हणलं रे, पूर्वी डबे नव्हते ना. पूर्वी काय वापरले जायचे, डेरे. मग ती पिढ्यानं पिढ्या ती उतरण लागलेली असायची. माझ्या सासूच्या आजची, आजी सासूच्या आजची, पणजी सासूच्या आजची, खापर पणजी सासूच्या आजची, निपर पणजी सासूच्या आजची, आपर पणजी सासूच्या आजची, ढोपर पणजी त्याच्या पलीकडची सासू येत नाही मला. उतरंडी लागलेल्या असायच्या. शेण साय उतरण आणि जावाई. मृत्यू लोकातलं स्वर्ग म्हणजे सासरवाडी आणि सासूचं सगुण ब्रह्म म्हणजे जावई. अक्षरदानी मच्छरदानी गुलाब पाणी, 10-5 माणसाची तानातानी, नाकाचा मोती ठेवी गहाण पण राखी जावयाचा मान. पूर्वीचा एक दृष्टांत आहे पा. जावई येणार, जावई येणार, पहिल्यांदा येणार. सासूला कळालं, सासूला वाटलं जावई येणार आहे म्हणून करायची बासुंदी, पण दूध आळायचं नाही तिने. 4 दिवसापासून म्हशीला पाणीच नाही पाजलं, म्हैस पातळ दूध देईन म्हणून. या 4 गोष्टी विशेष आवडतात महिलांना. मैया का पळाली, का धावत गेली दूध उतरवण्यासाठी. लाला आता मोठा झाला होता ना, त्याला आईच्या दुधासोबत वरच्या अन्नाची गरज होती. 9 लाख गाईमध्ये एकाही गाईच्या दुधाला वास नव्हता. पद्मगंधा नावाच्या गाईलाच फक्त सुगंध येत होता. मैया स्वतः धार काढायची त्या गाईची, स्वतः तापू घालायची दूध, स्वतः विरजण घालायची, स्वतः मंथन करायची. आणि दररोज एवढा लोण्याचा गोळा
लालाला स्वतःच्या हाताने भरवायची. किती प्रेम. जिच्या घरी 85 चौकाचा वाडा आहे, 5000 तर नोकर चाकर असतील ना हाताखाली, पण लालाची प्रत्येक गोष्ट मैया स्वतःच्या हाताने करते. लेकराचं प्रत्येक गोष्ट आपण आपल्या हाताने केलं पाहिजे. आता झालं काय ना, दोघेही जॉबला असतात. ती थोड्या दिवसातच लगेच पुन्हा जॉईन करते ड्युटी. मग ते लेकरू ठेवलं जातं पाळणा घरात, किंवा घरी सांभाळायला त्याला कोणीतरी बाई असते. मग त्याला कोणी सांभाळते का नाही सांभाळते, ती त्याच्याकडे विशेष लक्ष देते की नाही देते, याची काही शाश्वती असते का? सगळ्या घरात धडामधुडूम मडके फोडले. मायेने पाहिलं लालाला, बंधन केलं उखळाचं. परमात्मेने विमलार्जुन नावाच्या वृक्षाचा 2 जे कुबेर पुत्र होते, मणिग्रीव आणि नल कुबेर, यांचा उद्धार केला. परमात्मा घरात खोडी दारात खोडी गावात गेले आणि मित्रमंडळी जमवले चोऱ्या माऱ्या करायला. आता हे तुम्ही परवा दिवशी काल्याच्या कीर्तनात ऐकतालच. परमात्म्याच्या खोड्या सगळ्या गवळणी गाराणे घेऊन यायच्या. यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कानाला म्हणा ना काहीतरी. यशोदे ग बाळ सगुण गुणाचे ताली गे, बाळ दिसते गोजिरवाणी, काय सांगता गाराणे ग, काय सांगता गाराणे ग. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा, तुम्ही याची वा वा थोडा हळू आवाज, तुम्ही याची संगत, तुम्ही लपून याचा भोवरा आड घेता, तुम्ही 12 घरच्या 12 गे आहिरवाडीच्या, तुम्ही गोकुळच्या नारी. सगळ्या गाराने घेऊन यायच्या. मैया म्हणायची याच्यावर आळ घ्यायचा, आणा पुरावा, जी नाही आणणार पुरावा तिला नेऊन पुरावा. एक गवळण पुढे आली, म्हणे यशोदे कोणत्या देवाचा नवस केलता, कोणत्या बाबाचा नारळ आणला होता, एवढे ही पितर कार्ट नवसानं जन्माला आलं. बाई माझ्या सासऱ्याला झाला कोरोना, त्याला श्वास घेता येईना म्हणून त्याची बाज टाकली होती चौकात, तुम्ही माझ्याकडे पहा. तुझं पोरग आलं, दया दुधाची चोरी केली, जाता जाता दयाचा डेरा माझ्या सासऱ्याच्या डोक्यात पडला. सासूचं कुकू बळकटन, सासरा दररोज 2-2 पुढे उडीतो म्हणून टिकला गोड जेवणाची पत्रिका घेऊन आले असते, गाराने नाही. एक म्हणती सरक बाजूला, तुझं परवाचं आहे, माझं ताजं उदाहरण आहे आजचं. एक तर माझ्या पोरीचं लग्न जमाना, तिला होता मंगळ, पण मधला लग्न जमणारा माणूस हुशार होता, त्याने बरोबर जोड लावला, बरोबर जोड लावला त्याने. मंगळीला तू मोकळ्या मनाने बोला, तुम्ही महाराज गेला चुलीत, मला चुलीत घाला, पण तुम्ही मोकळ्या मनाने बोला. मंगळीला, मंगळ्या मुंगळीला, डुचकीला, लंगडीला, पांगडीला, कीर्तनकारणीला, वकिलाला, मास्तरनीला, नर्सला, नर्सला, नर्साळ बबो डेंजर लोक आहे तुम्ही. म्हणे इकडून तिकडून पोरीला पावले पाहिले येणार. तिनं सुंदर रांगोळी काढली, अष्टदळ काढली अंगणी. पोरग म्हणे गवळण मावशी रांगोळी लई सोनी सोनी दिसायली, कलर भरा ना. म्हणे मला स्वयंपाक करायचा पाहुण्याला. म्हणे मी भरू का, मग मला कलर द्या नुसतं, मी भरू का. म्हणे कृष्णा तुला रांगोळीत आपल्याला काही येत नाही असं नाही, सगळंच येतं, चौरंगी चिराची म्हणे आपण, सगळंच येतंय मला. असं कृष्णा भर ना. मग नाही म्हणे, कोणी थांबलं की आपले हात थरथर कापत आहे, तुम्ही पलीकडे जा, मी कलर भरतो. यशोदे मला घरात पाठीलं, सगळ्या रांगोळीचा सत्यानाश केला तुझ्या पोरानं. अष्टदळ काढिली अंगणी, वरी मुते चक्रपाणी, एवढंही पितर कार्ट असतं कोणाचं. सगळ्या गवळणीने गाराने आणले. यशोदा मैया त्रस्त झाली. यशोदा मैया म्हणे लाला तू काय लहान राहिला का रे, आता तुला सोयरी यायला लागल्यात, तुझं लग्न करायचंय आता, लवकर करून घेऊ. म्हणे माय कुठून सोयरीक आली होती मला. बारसा नेसे भई सगाई तेरी, घर घर चर्चा होई भानू दुरारी, राधा प्यारी. आता घरी राहायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. परमात्मा गोधन चारण्यासाठी गाई चारायच्या निमित्ताने गेले
आणि भगवान परमात्मेने गायी चारवण्याच्या निमित्ताने अगासूर, धेनकासूर, बकासूर, कालियाचं मर्दन केलं, ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला आणि एक विशेष लीला केली, ती म्हणजे काल्याची लीला. बिभ्रद्वेनुम जठरपटय शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलानिंगुलीषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरदो हासयन् नर्मभि स्वैः स्वर्गे लोकानि मिषति भुभुजे यज्ञ भुगवाल केली. गोपाल कृष्ण भगवान की परमात्म्याने 12 गाव अग्नी गिळला, प्रलंबासुराचा वध केला. त्यानंतर सगळ्या गोपिका कृष्ण पती स्वरूपात मिळावा यासाठी कात्यायनीचं व्रत करत होत्या. कात्यायनी महामाये महायोगिन्यदेश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुते नमः. परमात्म्याने या ठिकाणी एक लीला केली, ती म्हणजे चिरहरणाची. मागे आक्षेप घेतला होता की देवाने चिरहरणाची लीला केली म्हणजे गवळणीच्या खोड्या केल्या, त्यांचा विनयभंग केला. 9 वर्षाच्या लेकराच्या ठिकाणी वासना असेल का? आणि द्वापार युगातलं पोरग, तेव्हा लेकराच्या कपड्याच्या भेटी सुद्धा उशिरा होत होत्या. 9 वर्ष परमात्म्याचं वय, परमात्म्या चिरहरणाची लीला करतात. वस्त्र नेले सगळे यमुनेच्या काठावरचे, का? त्या नग्न होऊन आंघोळ करत होत्या, स्नान करत होत्या. क्षीरहरणाची लीला केली म्हणजे वासनेची जी पटलं आली होती गवळणींना, परमात्म्याने ती नष्ट केली. आणि गवळणींना शब्द दिला, योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला भक्तिप्रेम सुखाचा आनंद मी देईन.